हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे अगदी मजेत असाल. तर बघा, आज गार्डनमध्ये बसून व्हिडिओची सुरुवात करते आहे. कारण गार्डनिंग हे अगदी फेवरेट आहे माझं. कारण ही जी पूर्ण बाल्कनी आहे ना, ही मी माझं गार्डन म्हणूनच डेकोरेट केलेली आहे. आणि लॉनसुद्धा मी घालायला लावलं आहे त्यांना. कारण मला खूप जास्त आवडते बाल्कनी. आणि एक रूम जरी शिल्लक नसली ना तरी चालेल, पण बाल्कनी पाहिजे असं माझी मनस्थिती आहे. त्यामुळे मी स्वतः डेकोर केलेलं आहे आणि ते दिसायला खूप सुंदर वाटत असते. तर बघा, एक छोटीशी टिप्स शेअर करायची होती. तर उन्हाळ्याच्या स्टार्टिंगला ना काय होत असते, बरेच झाडं असतात ना, त्यांचा एक सीझन असतो. तर सीझन वाईज ते झाडं आहे ना मल्टिप्लाय करायला पाहिजे आपल्याला. तर मागच्या उन्हाळ्यात ना मी मनी प्लांटची कटिंग केलेली नव्हती आणि उन्हात राहून ते झाड खराब झालेलं होतं. तर आत्ता काय केलं, मी सुरुवातीलाच त्याचं मल्टिप्लाय करण्याचा विचार केला. तर हा कप होता आरोहीचा, कालच्या दिवशीच माझ्याकडून तो टिचलेला होता. तर मी काय करते, असं फेकून देत नसते. तर त्यावर मी काहीतरी DIY करत असते. तर आजसुद्धा मी तेच करत आहे. एक छोटीशी कटिंग घेतली आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केले, कटिंग केली आणि परत त्याला मातीत ठेवते. आणि त्यामुळे काय होत असते की झाडांना आपल्याला भरपूर झाडं मिळत असतात मल्टिप्लाय केल्यानंतर. आणि जे झाडं खराब झाले ना, तर त्याला परत आणायला पैसेसुद्धा लागत नाही. म्हणजे आपण असं घरात झाडंसुद्धा भरपूर तयार करू शकत असतो. आणि अशाच प्रकारे मी माझी बाल्कनीसुद्धा डेकोर करून ठेवलेली आहे. तर सीझन वाईज चालत असतात झाडं. त्यामुळे कसं अगोदरच मल्टिप्लाय करून घ्यायचं. कारण जर एखादं झाड खराब होत असलं तर तुम्ही त्याला कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते जायचं असेल तर जातेच. त्यामुळे आधीच त्याची तयारी करून घ्यायची. आणि म्हणजे कसं सारखं सारखं त्यातच पैसे घालायची गरज नाही. पैसे पण वाचतात आणि वेळही वाचतो आणि मनाला समाधानसुद्धा होत असते. तर असंच मी ते केलेलं आहे. आणि त्यानंतर ना बघा, मला सकाळी मुलांना सोडवायला जायचं होतं स्कूलला नाही, स्टॉपवर. तर मी काय केलं, त्यांना रोज त्यांना पाहिजे असते गूळ शेंगदाणे वगैरे खायला. तर संपलेले होते. तर मी सकाळी फास्ट आहे ना शेंगदाणे भाजले आणि गूळ टाकून त्यात फक्त भुगा तयार करून दिला. कारण स्वयंपाक आवरून मुलांचं आवरून त्यांना सोडवायला जाणं 8:15ला तर इतका फास्ट होत नाही लाडू वगैरे बांधायचं. तर मी काय केलं की कामं वगैरे झाल्यानंतर ना छान असं गूळ, ते पावडर होती ना तयार केलेलं, तर त्यात परत थोडं गूळ घालून मिक्सरला फिरवून घेतलं. आणि त्यात नंतर ना मग मी थोडं वेलची पावडर वगैरे टाकलं आणि छोटे छोटेसे लाडू बांधून घेतले. कारण कसं असते, गूळ शेंगदाणे मुलांना खायला द्यायला पाहिजे. त्यातून त्यांची भूकसुद्धा छान वाढत असते आणि पोट पण भरत असते. कारण भरपूर प्रोटीन असतं त्यामध्ये. तर एक वेळेला कसं, मुलांनी जर समजा नाही पण जेवायचं जर समजा त्यांना इच्छा नसली तरीसुद्धा लाडूनी ह्या पोट भरू शकते आणि भूक पण खूप वाढत असते या लाडूनी मुलांची. त्यामुळे नक्की बनवायचं घरामध्ये. आणि माझ्या घरात तर सारखंच असते. आणि उद्या परत संक्रांत असल्यामुळे तिळाचे लाडू तयार करायचे आहे. तर मी आज फक्त थोडेच लाडू बनवते आहे. कारण परत परत तेच काम करायचे आहे. त्यामुळे म्हटलं हे पण राहतील ते पण राहतील, त्यापेक्षा हे थोडेच बनवूया आणि उद्या परत दुसरे लाडू बनवूया. म्हणून अगदी थोडेच बनवून घेतले. तर छोटे छोटेसे लाडू बांधायचे. कारण कसं, मुलं ना आवडलेत तर सारखेच खात असतात आणि सारखेच खातात. त्यामुळे कसं लवकर पण संपतात आणि आपल्याला परत परत बनावे लागतात. आणि मुलांना कसं शॉर्ट ब्रेकला, लाँग ब्रेकला, परत घरात आल्यानंतर, घरातून सकाळी निघायच्या टायमाला, रात्री झोपायच्या टायमाला असं सारखंच काही ना काही खायला पाहिजे असते. कारण त्यांची भूकच तेवढी असते लहान मुलांची. दर 1 ते 2 तासात त्यांना खायला पाहिजे असते. त्यामुळे आईलासुद्धा विचार येतो की काय करायचं आता. आणि माझ्या घरात तर फार दोघांचं सारखं हेच चालू असते. त्यामुळे मलासुद्धा टेन्शन येते की आत्ता काय करायचं. तर मी बऱ्याच वेळेला काय करते, घरात अशा गोष्टी तयार करून ठेवत असते. म्हणजे मलासुद्धा टेन्शन यायला नको की आत्ता काय देऊ मुलांना. तर बाहेरचे बिस्किट हे ते सगळं ठेवण्यापेक्षा ना असं लाडू बनवायचं, छोटंसं असं काहीतरी स्नॅक्स वगैरे घरात तयार करून ठेवायचं. डबे भरून ठेवायचे. म्हणजे त्यांना भूक लागली की ते स्वतःच्या हाताने घेतील. म्हणजे आपल्याला पण त्यांच्या पाठीमागे राहायला तेवढा वेळ नसतो. कारण आपली पण सुद्धा लाईफ जरा बिझी असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या हातानेच घेऊ द्यायचं
आणि असं तयार करून ठेवायचं. म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच हाताने स्वतःचं पोट भरत असते आणि खुशही राहतात. तर बघा इतके छान असे छोटे छोटे लाडू बनवून तयार होते आणि त्याची टेस्ट पण सुद्धा खूप छान झालेली होती. आणि असं तयार झाले आपले लाडू गुळ शेंगदाण्याचे. तुम्ही पण नक्की ट्राय करा मुलांसाठी. तर त्यानंतर बघा कपडे धुवून मी कपडे नाही सॉरी सोफ्यांचे कवर होते. कारण मी कालच्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला होता सोफा क्लीनचा. तर संक्रांत असल्यामुळे साफसफाई करायला सुरुवात केली. तर सोफा क्लीन केलेला होता मी आणि आज त्याचे कपडे वॉश करून घेते. कवर आणि कुशन कवरसुद्धा वॉश करून घेतले छान असं कम्फर्ट वगैरे टाकून. तर काय केलं अगदी असं जास्त ऊन पडत नाही आहे त्यामुळे मग मी थोडे याला ड्राय क्लीन करून घेतले आणि ड्राय क्लीन केल्यानंतर आता वाळत घालते. तर हे मी ना कवर मिशोवरून ऑर्डर केलेले होते. तर त्यांनी ना मला असं स्टिच करून किंवा कटिंग करून नव्हतं पाठवलं. त्यांनी फक्त रोल पाठवलेला होता. अखंड असा रोल होता. मला ते कळतच नव्हते की कसं काय करायचं याचा. तर मग मिस्टरांनी सांगितलं की असं असं कर. आणि खरंच कधी-कधी आपलं ना डोकं चालतच नसते. कारण इतका सगळं दिवसभराचा ताण असतो डोक्यावर, घरातलं, मुलांचं हे ते सगळं. तर कधी-कधी होतच ते असं आणि घरातल्यांनी जर सांगितलं तर आपल्याला पण एक मदत मिळत असते. तर त्यानंतर मी हे कटिंग करून घेतली आणि हे जे मोठं कवर आहे ना सोफ्याचं, तर हे अखंड आहे. म्हणजे जे हात असतात ना सोफ्याचे, त्याच्या काठावरून मुलांनी काही सांडवलं वगैरे तरीसुद्धा त्यात जात नाही, त्यातच अडकून राहते आणि मला खूप छान होते ते वॉश करायला. थोडा एफर्ट लागतो वॉश करायला, पण खूप छान झालं आहे ते. तर असं मी ते तयार करून घेतले कवर, म्हणजे जास्त ताण पण नको डोक्याला. आणि त्यानंतर बघा स्कूलमधून मुलं आलेत आणि पप्पासुद्धा 2 ते 3 दिवसानंतर गावावरून आलेत आणि तिघांच्या पण इथे छान अशा गंमत चालू होत्या, गप्पा चालू होत्या छान अशा. आणि थोडं व्हिडिओमध्ये मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे की किती छान यांचं फन चालू आहे. मुलांना ना बालपणातच आपल्याला भरपूर वेळ द्यायचा असतो. कारण हेच वय असते त्यांचं की त्यांना आपल्याला समजून घ्यायचे असते आणि आपल्याला त्यांना समजून घ्यायचे असते आणि एक छान असा बॉन्ड तयार होत असतो. त्यामुळे आम्हाला दोघांना जितका वेळ मिळाला तितका वेळ आम्ही त्यांच्यासोबत बसत असतो, गप्पा गोष्टी करत असतो. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ. आवडला असल्यास लाईक करा आणि यातल्या कुठल्या गोष्टी आवडल्या त्या मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूयात आपण आपल्या नवीन अशा छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत सगळ्यांना बाय.